ओके. किती जण जॉईन झालेले आहेत बघा एकदा. 12 पर्सन्स. ओके. चला मुलांनो, आता आपण काही आणखीन तसेच वेगळ्या टाईपचे क्वेश्चन पाहूयात. पहा, पहिला क्वेश्चन काय सांगतोय आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला, शो दॅट सिद्ध करा. काय सिद्ध करा? -1 प्लस √3i होल क्यूब इज ए रियल नंबर. इज ए कोणता नंबर? रियल नंबर. ते म्हणते सिद्ध करा की दिलेला हा जो काही प्रॉब्लेम आहे ह्याला सॉल्व्ह केला की यांचा नंबर हा कसा नंबर पाहिजे? रियल नंबर पाहिजे. थोडं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून लक्ष द्या. काय करा आपण? सर्वात पहिले सोल्युशन इथे घेऊयात गिवन, किंवा याला गिवन म्हणल्यापेक्षा बरं ठीक आहे, चला गिवन घेऊया. सो -1 प्लस √3i होल क्यूब. हे सोल्युशन हा रियल नंबर असला पाहिजे. कसं सोल्युशन आहे सांगा? काय करणार आपण? याला आपण म्हणणार ए आणि याला आपण म्हणणार बी. ओके. ए प्लस बी पूर्ण बी होल क्यूब. सो बाय फॉर्म्युला इथे लिहितोय, बाय फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला मुलांनो? सांगा कोणता फॉर्म्युला? ए प्लस बी होल क्यूब. ए क्यूब प्लस देन 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब. हा फॉर्म्युला सर्वांना माहिती असेल. ओके. सो ए प्लस बी होल क्यूब हा फॉर्म्युला. हे जे काही प्रॉब्लेम दिलेला आहे त्याला सॉल्व्ह करायचं या फॉर्म्युल्यानं. ह्याच्यामध्ये आपण या -1 ए म्हणणार आणि √3i ला आपण बी म्हणणार. ए प्लस बी होल क्यूब. चला सांगा काय येणार? पहिले ए चा क्यूब म्हणजे -1 चा क्यूब प्लस 3 इंटू ए चा स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर इंटू बी. बी म्हणजे काय मुलांनो? √3i प्लस 3 इंटू ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडं? -1 इंटू बी किती आहे आपल्याकडं? √3i होल स्क्वेअर प्लस बी चा क्यूब म्हणजे √3i चा होल क्यूब. ओके. काय केलं आपण? ए प्लस बी होल क्यूब, ए प्लस बी होल क्यूब, ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. ह्या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह केलेला आहे. ओके. -1 चा क्यूब काय मिळणार मुलांनो? -1 प्लस 3 ॲज इट इज -1² प्लस 1 इंटू ए 3 सॉरी काय राहिले फक्त √3i प्लस मायनस मायनस 3 1 3. बरं, स्क्वेअर रूट स्क्वेअर कटलं तर सांगा, स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल झालं तर 3 राहिलं आणि इथं स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल झालं तर काय मिळालं आपल्याला? 3 आणि इथं i². आता √3 क्यूब आहे दिलेलं तर √3 क्यूब √3 इंटू आय होल क्यूब दिलेला. या प्रत्येकाला आपण सेपरेट क्यूब देऊयात. √3 क्यूब इंटू आय क्यूब. ओके. थोडं लक्ष द्या. -1 प्लस 3 1 3 3 इंटू √3 3 3 9 i² ची व्हॅल्यू काय असणार आपल्याकडे? -1 प्लस. आता हे √3 होल क्यूब आहे त्याला आपल्याला लिहिता येते √3 इंटू √3 स्क्वेअर आणि आय क्यूबला आपण लिहू शकतो i इंटू i². जसं क्यूबला आपण i इंटू i² लिहिलं तर √3 होल क्यूबला आपण √3 इंटू √3 स्क्वेअर लिहिलं. परत एकदा पहा, प्रॉब्लेम दिलाय तो ॲज इट इज बाय फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? तो लिहिला.
मग ए प्लस बी होल क्यूब ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab प्लस बी क्यूब -1 क्यूब -3 as it is -1 square plus 1 root 3i प्लस इंटू मायनस मायनस 3 1 3 स्क्वेअर रूट स्क्वेअर भेटलं 3 राईट आणि आय स्क्वेअर. सो √3 होल क्यूब आहे त्याला प्रत्येकाला क्यूब सेपरेट √3 होल क्यूब इंटू आय क्यूब -1 प्लस 3 इंटू √3i √3i 3 3 9 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. सो √3 होल क्यूब आहे त्याला सिम्प्लिफाय केलं √3 इंटू √3 स्क्वेअर आणि आय क्यूब आय इंटू आय स्क्वेअर. जसं ऑड नंबर असेल तर आय इंटू आय स्क्वेअर लिहितो तसं इथं पण ऑड नंबर असेल त्याला थोडं सिम्प्लिफाय केलं. तुम्ही म्हणणार का केलं सर डायरेक्टली क्यूब करता येत नाही का? हे क्यूब करायला स्क्वेअर रूट मध्ये याचा क्यूब करायचा थोडा अवघड जात आहे त्यामुळे याला आपण अशी फोड केली. -1 3√3i मायनस इंटू मायनस 9 1 9 प्लस हे √3 तसं इंटू स्क्वेअर रूट स्क्वेअर 3 राहिलं इंटू आय ॲज इट इज ठेवलं आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 -1 प्लस 3√3i प्लस 9 प्लस प्लस इंटू मायनस मायनस प्लस इंटू मायनस मायनस हा इंटू √3 3√3 इंटू 1 3√3 आणि आय. सो हे प्लस आणि मायनस काय झालं मुलांनो कॅन्सल. 9 मधनं 1 गेला किती मिळणार आपल्याला 8. ओके झालं सोल्युशन मिळालं. सो देअरफॉर -1 प्लस √3i होल क्यूब इक्वल्स टू काय मिळालं 8 आणि 8 हा कसा नंबर आहे रियल नंबर आहे. सो देअरफॉर इथं लिहितोय आपण -1 प्लस √3i होल क्यूब इज ए कोणता नंबर आहे रियल. दॅट्स ऑल. समजलं का? रिपीट करायचं कमेंट करून सांगा एक वेळेस. रिपीट करायचं असेल तर आर म्हणून पाठवा. माईक ऑफ कर. हो तुमचं
चला वागांनो, हे लक्षात आलं असेल तुम्हाला. खूप अवघड आहे का काही याच्यामध्ये? नाहीये, फक्त थोडं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायला लागतं. ओके, नेक्स्ट वन पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. 3 प्लस 2 by I in bracket I to the power 6 minus I to the power 7 1 plus I to the power 11. चला लक्ष द्या. सोल्युशन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. घाबरायचं नाही, लय सोपं आहे. लगेच लक्षात येते आपल्याला. लेट I is equals to काय आला? Z is equals to 3 plus 2 by I in bracket I to the power 6 minus I to the power 7 1 plus I to the power 11. Okay, so 3 plus 2 by I as it ह्या ब्रॅकेटला काहीच करता येत नाही. याला सिम्प्लिफाय करायला येणार आपल्याला. सो I to the power जे 6 आहे ना, तर हा इवन नंबर आहे, त्यामुळे याला येते I स्क्वेअर होल क्यूब मायनस I इंटू I टू द पॉवर 6. ऑड नंबर असल्यामुळे त्याची फोड केली. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1 प्लस I इंटू I टू द पॉवर किती येणार वागांनो? 10. थोडं लक्ष द्या व्यवस्थित. 3 प्लस 2 बाय I इन ब्रॅकेट, लक्ष द्या, I स्क्वेअर व्हॅल्यू ब्रॅकेट देतोय, I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 होल क्यूब मायनस I इंटू I स्क्वेअर होल क्यूब in another bracket 1 plus I into I to the power 10 ला I square to the power 5. ब्रॅकेट करायचे नाही. 3 plus 2 by I minus 1 चा क्यूब -1 minus I I square ची व्हॅल्यू -1 होल क्यूब in another bracket 1 plus I into I square ची व्हॅल्यू -1 to the power 5. 3 plus 2 by I in a bracket -1 minus I in bracket -1 चा क्यूब -1 1 plus I in bracket -1 to the power 5 -1 का, कारण ऑड नंबर असल्यामुळे मायनस मध्ये येणार. 3 plus 2 divided by I ब्रॅकेट च्या आतमध्ये हे -1 हे मायनस इंटू मायनस प्लस I इंटू 1 I ब्रॅकेट हे 1 प्लस इंटू मायनस मायनस काय येणार इथं I. झालं इथपर्यंत मुलांनो? लक्ष झालं असेल. मग काय करायचं आपल्याला आता? आपल्याला एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. हे जर कसं ठेवूयात, या दोन्हीचं पहिले मल्टिप्लिकेशन करून घेऊ. चला बोला. 3 प्लस 2 बाय I ब्रॅकेट मध्ये एका ब्रॅकेटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. -1 ने या पूर्ण ब्रॅकेटला, नंतर I ने या पूर्ण ब्रॅकेटला. सो -1 ने या पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय करा. -1 इंटू -1 मायनस इंटू मायनस प्लस 1 इंटू I इंटू 1 प्लस I प्लस इंटू मायनस मायनस I इंटू I स्क्वेअर. 3 प्लस 2 बाय I इन ब्रॅकेट लक्ष द्या -1 I प्लस I 2I I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1. ब्रॅकेट सोडायचं नाही. बघा आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतोय, पहिले दोनच ब्रॅकेट सिम्प्लिफाय करत बसलो आपण, मग असं सिम्प्लिफिकेशन मिळालं. मग ह्या दोन ब्रॅकेटचा गुणाकार तुम्ही पहिल्या दोनचा गुणाकार करू शकता. डोंट टेक ए टेन्शन.
पण हे दोन सिंपल लागतील त्याचा गुणाकार करून घेतो हे पहिले. हे -1 + 2i मायनस इंटू मायनस +1 -1 + 1 गेट कॅन्सल. मुलांना समजतंय का? प्लीज कमेंट करा. 2i मुलांना समजतंय का? यस, ओके. आता काय करायचं, 2i ना याला एक वेळेस आणि 2i याला एक वेळेस मल्टिप्लाय करा. 3 दोन्ही 6 6i प्लस 2/i इंटू 2i, सो 2/i इंटू 2i. सो हे i काय झालं कॅन्सल. सो 6i प्लस हे दोन्ही 4 means that z is equals to 4 plus 6i. So this is your value. संपलं. संपलं का? खूप सोपं आहे, अवघड काहीच नाहीये. वीरेंद्र आहे का? वीरेंद्र ओके. बर, ऋतुजाचं म्हणणं आले की रिपीट करा. आगळे म्हणतायत रिपीट करा. बर, ओम पण म्हणतोय रिपीट करा. कल्याणी म्हणते रिपीट करा. ओके, परत बर, निकिताला समजलं, वीरेंद्रला समजलं. चटके. हा बर, पवनही म्हणतोय. नो प्रॉब्लेम. चला सर्वजण म्हणजे बरेच जण म्हणतायत तर आपण करूया रिपीट, काय प्रॉब्लेम नाही. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, याची किंमत काढायची आपल्याला, बरोबर आहे. ह्याची आपण किंमत काढायची. त्याची किंमत काढायची तर ह्या प्रॉब्लेमला z इज इक्वल्स टू अरेंज केलं. हा जो ब्रॅकेट आहे तो तशाचा तसा ठेवला, काहीच नाही केलं. मग i टू द पॉवर 6 ला i², कारण इवन नंबर आहे म्हणून i² होल क्यूब लिहिलं. i टू द पॉवर 7 ऑड नंबर असल्यामुळे i इंटू i टू द पॉवर 6. 1 प्लस ऑड नंबर आहे i इंटू i टू द पॉवर 10. जशाचं तसं. i² ची व्हॅल्यू -1 होल क्यूब मायनस i टू द पॉवर 6 ला i² होल क्यूब 1 प्लस i इंटू i टू द पॉवर 10 ला i² टू द पॉवर 5. इवन नंबर असल्यामुळे आपण त्याची पोड करू शकतो. -1 चा क्यूब -1 मायनस i आणि i² ची व्हॅल्यू -1 होल क्यूब प्लस i इंटू i² ची व्हॅल्यू -1 टू द पॉवर 5. 3 प्लस 2/i. ओके. सो हे -1 हे मायनस i -1 चा क्यूब -1 प्लस i -1 टू द पॉवर 5. ऑड नंबर असतो आन्सर मायनस मध्ये. हे जशाचं तसं. मायनस इंटू मायनस प्लस i इंटू 1 i मायनस प्लस i 1 प्लस इंटू मायनस -i. झाले सिम्प्लिफाय झालं. मोठं ब्रॅकेट आहे, दोन्ही पण झाली सिम्प्लिफाय. हे जशाचं एका कंसानं दुसऱ्या कंसाला गुणा. -1 या पूर्ण कंसाला गुणलं. -1 इंटू 1 -1 मायनस इंटू मायनस प्लस 1 इंटू i इंटू 1 i प्लस इंटू मायनस i इंटू i². हे जशाच तसं. -1 i प्लस i 2i -1 i² ची व्हॅल्यू -1. 3 प्लस 2/i -1 प्लस 2i मायनस प्लस 1 -1 प्लस 1 गेट कॅन्सल. 3 प्लस 2/i इधर 2i 2i इंटू 3 दोन्ही 6i आणि 2/i इंटू 2i. सो i गेट कॅन्सल 6i प्लस बे दोन्ही 4. ओके. 4 प्लस 6i पहिले रिअल पार्ट मग इमॅजिनरी पार्ट. सांगा समजलं का? परत रिपीट करायचं मुलांनो. अरे धुमाळ आता पण रिपीटच नाही काय? हा 2 मिनिट अगोदर. बर समजलं. ओके ओके ओके. चला छान. नाही जे लेकर म्हणून लागले की नाही लक्षात त्यांच्यासाठी विचारलं. मला आणखी ते म्हणून समजून सांगितलं नाही आम्हाला. चला मुलांनो, खूप छान. तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स येतोय. चला आता थोडे वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स घेऊयात आपण. हे समजलं असेल तुम्हाला सर्वांना? हो, तुम्ही म्हणले आताच रिप्लाय दिलेला आहे.
अडचण नाहीये. आता नेक्स्ट पाहूयात आपण. चला मुलं द्या लक्ष. आता पहिली एक्सरसाइज आपली संपत आली. आज आपल्याला सेकंड एक्सरसाइज सुरू करायची होती, पण ते ना थोडे प्रॉब्लेम्स मोठमोठाले आणि आज रविवारचा दिवस तुमचा वाईट जाऊ नये त्यामुळे आपण थोडे सिंपल प्रॉब्लेम घेण्याचा विचार करतोय. तिसरा मेन क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय which satisfy the following equations, which satisfy the following equations. ते म्हणते x आणि y कुणाला बिलॉंग्स करतायत, बिलॉंग्स टू द चिन्ह बिलॉंग्स टू r, म्हणजे x आणि y च्या ज्या किमती आहेत त्या रियल नंबर असणार आहेत. बिलॉंग्स टू म्हणजे याला बिलॉंग्स करतात. x आणि y च्या किमती या रियल नंबरला बिलॉंग्स करतात. एक्स और वाय ची किंमत काढा म्हणते ते. प्रॉब्लेम आहे x प्लस 2y प्लस 2x माइनस 3y प्लस 4i इज इक्वल्स टू 5. खूप सोपं आहे, लक्ष द्यायचं, काही आवड नाहीये, फक्त पाहत राहायचं. तुमचा जास्त वेळ नाही घेणार. आपण आज लास्टचा प्रॉब्लेम घेऊयात. रविवार आहे ना, मला जास्त नाही बोर करणार मी. फाइंड एक्स आणि वाय. ओके. आणि वाय च्या ज्या कोणत्या नंबरला बिलॉंग्स करणार आहेत, रियल नंबरला बिलॉंग्स करणार आहेत. मला सॉल्व करायचंय. ऑलरेडी इज इक्वल साइन आहे ना प्रॉब्लेम मध्ये, तर गिवन न सुरुवात करायची. काय दिलेलं गिवन मध्ये, x प्लस 2y प्लस 2x माइनस 3y प्लस 4i is equals to 5. So therefore x plus y plus 2x minus 3y is equals to 5 as it is प्लस 4i. तिकडे गेल्यावरती मायनस 4i. म्हणजे इकडे एक रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट ठेवायचा, तिकडच्या साईडला एक रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट ठेवायचा. झालं इथपर्यंत. इथं करायचं नाव लक्षात का, इथे रिअल पार्ट्स आहेत बरोबर. इकडच्या साईडला रिअल पार्ट आहे, इथे रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट, इकडे रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट तिकडे शिफ्ट करून टाकायचा. आहे म्हणून शिफ्ट केला, नसला नसता तर 0i घेतला असता, पण आहे ना म्हणून तिकडे शिफ्ट केला. रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट, रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट. नाव इक्वालिटी ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साइडची इक्वालिटी करा. रिअल पार्ट बरोबर रिअल पार्ट. रिअल पार्ट काय इकडं x प्लस 2y, इकडच्या साईडला रिअल पार्ट कोणता आहे 5. इक्वेशन नंबर फर्स्ट. परत इमॅजिनरी पार्ट काय लेफ्ट साइडला, i चा कोएफिशिएंट 2x मायनस 3y. तर इकडच्या साईडला किती आहे मुलांना, -4. इक्वेशन नंबर काय घेतलं, सेकंड. झालं पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन. सॉल्व करायचंय. समीकरण 1 आणि 2 मध्ये x कॅन्सल करायचंय. त्याचे सहगुणक कसे पाहिजेत, सारखे, पण नाही आणि दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं, पण इथं 2 पाहिजेत. तर इक्वेशन नंबर फर्स्ट कितीने मल्टिप्लाय करायचं 2 न, आणि इक्वेशन नंबर सेकंड त्याच्यातनं मायनस करायचं. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड. बरोबर आहे, हो की नाही. ओके. चला बोला, 2 ने मल्टिप्लाय करा इक्वेशन फर्स्टला. 2x प्लस 2 दोन्ही 4y बरोबर 2 पंचे 10.
2x minus 3y is equals to -4. सबस्ट्रॅक्शन करायचं, प्लस येतं मायनस, मायनस येतं प्लस, प्लस मायनस येतं प्लस, प्लस येतं मायनस, मायनस येतं प्लस, मायनस येतं प्लस, दिस प्लस दिस मायनस गेट कॅन्सल. 4y आणि 3y किती मिळतं रे मुलांनो? 7y. हा, 10 आणि 4 14. ओके, चला पुढं राहिलं. आता गुणाकारातले भागाकारामध्ये घ्या. सो y इज इक्वल्स 14/7. 7 1 7, 7 2 14, म्हणजे y ची किंमत किती मिळते रे? 2 मिळते. ही y ची इक्वेशन. हे बघा, पहिले रिअल पार्ट, पहिला प्रॉब्लेम तसा रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट प्लस 4 आहे तर -4 आहे ना. इक्वेलिटी ऑफ बोथ साइड, दोन्ही साइडची इक्वेलिटी, रिअल पार्ट बरोबर रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट बरोबर इमॅजिनरी पार्ट. इक्वेशन फर्स्ट सेकंड त्या दोन्हीला सॉल्व्ह केलं, y ची व्हॅल्यू मिळाली. ही y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर फर्स्ट पुट करा, म्हणजे x ची व्हॅल्यू मिळणार. सो पुट y इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन कशामध्ये? फर्स्ट. चला सांगा मुलांनो. सो x प्लस 2 इंटू y व्हॅल्यू 2 इज इक्वल्स टू 5. x प्लस 2 2 4 बरोबर 5. x बरोबर 5 प्लस 4 आहे तर -4. x बरोबर 5 मधनं 4 गेला 1. सो देअरफॉर x is equals to 1 and y is equals to 2. सांगा मुलांनो, बघ रे ते एकदा बरोबर दिसतील. मुलांनो, दिसायले का तुम्हाला सर्वांना? वा, तुम्हाला आन्सर पाठवलेला आहे. वा नंदुरे, ओके समजलं. बर पण आणखीन कोण आहे ज्यांना रिपीट करायचं वाटतंय? रिपीट पाहिजेत का? ओके मिसाळ, चला तुम्हालाही समजलं, खूप छान, नो प्रॉब्लेम. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. अरे ओम, निकिता, तुम्हाला समजलं का? भक्ती, कल्याणी, हा दिल आन्सर. वा 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 वा, शबास. मी शिकवता वेळेस नाही पाहिलं त्याच्याकडे, त्याच्यामुळे नाही लक्षात आलं आपल्याला. खूप हुशार आहे मित्र. बरं, हे झालं का? बरं, मला वाटतं आज आपण थोडंच लेक्चर घेऊयात. आज तुम्हाला जास्त बरोबर करू वाटे ना. ठीक आहे, आज आपण थोडा वेळच लेक्चर घेऊयात. हे तुम्हाला समजलंच असेल, काय अडचण नसेल आजच्या लेक्चर मध्ये. तर परत एकदा फीस संदर्भातली सूचना.